नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। वाई नगरपालिकेचे नवनिर्वाचित भाजपा नगराध्यक्ष श्री अनिल सावंत यांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। वाईकरांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या ऋणाची परतफेड मी कधीच करू शकणार नाही, मात्र कायम त्यांच्या ऋणात राहून प्रामाणिकपणे वाई शहराच्या विकासासाठी रोज काम करत राहीन असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। वाई शहराचा सर्वांगीण विकास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्याच उद्देशाने वाईकर नागरिकांनी मला निवडून दिलेलं आहे असं सावंत यांनी म्हटलेलं आहे। वाईकरांचा अपमान होऊ देणार नाही, शहराची हद्दवाढ तसेच 7 घाट आणि तीर्थक्षेत्राला असणारा क वर्गाचा दर्जा ब वर्गात आणण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। पुढे बोलताना सावंत यांनी म्हटले की वाईकर नागरिकांनी माझ्यासाठी जे स्वप्न पाहिले आहे ते केवळ 100 दिवसांसाठी नव्हे तर पुढील 5 वर्षात प्रत्यक्षात उतरवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। माझे पुढील आयुष्य वाई शहराच्या सेवेसाठी समर्पित असेल। या विजयाचे श्रेय देताना त्यांनी नमूद केलं आहे, सामान्य नागरिक असलेल्या माझ्यावर वाईकरांनी दाखवलेली सहानुभूती आणि विश्वास याच जोरावर आज मला हे यश मिळालेलं आहे। या विजयाचे खरे मानकरी सर्व वाईकर नागरिक आहेत। सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट। मी सर्व माझ्या मित्रपरिवारासाठी माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, आमच्या सोनगीरवाडीतील माझे सर्व बंधू, माझे सगळे भाऊ ज्यांनी अहोरात्र माझ्यासाठी मेहनत केली, आज खऱ्या अर्थानं हा विजय आमच्या सोनगीरवाडीचा म्हणावा लागेल। कारण तिथंही आम्ही जी 25 वर्ष काम केलं मागील काळात, तिथं खऱ्या अर्थानं आम्हाला एकतर्फी आम्हाला तो विजय संपादन करून आमच्या सोनगीरवाडीकरांनी दिला। त्यांच्या माता भगिनींचे आभार मानणं तेवढं कमी। आयुष्यभर मी या वाईकरांच्या ऋणातून ही परतफेड करू शकत नाही। मी कायम या सगळ्यांच्या ऋणात राहून वाई शहरासाठी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार करून शहराचं चांगल्या परिवर्तन करण्यासाठी माझा रोजचा दिवस मी त्याच्यासाठी थांबला। निवडणूक लढताना विरोधक भरपूर होते, निवडणूक संपलेली आता त्या विरोधकांना आणि त्यांच्या समर्थकांना सोबत घेऊन तुम्ही पुढे वाटचाल करणार आहात, पण ती कशा पद्धतीनं असेल? आता बघा, वाईच्या विकासासाठी हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे। इलेक्शन झाल्यानंतर जशी भूमिका असेल तशा भूमिकेनं आपल्याला पुढे जावं लागेल। आपण काही त्याच्यासाठी कुठं थांबून बसणार नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे वाई शहराचा विकास। तोच प्लॅटफॉर्म पुढे घेऊन आपण 100% त्या ठिकाणी पुढे जाऊ। आपण कुठल्याही जीवन भावना मत्स्यपणाचा किंवा ह्या पद्धतीनं आपण काम करणार, आपण आपली रेष वाढवून पॉझिटिव्ह ज्या लोकांनी शहरासाठीचं काय माझ्या माध्यमातून स्वप्न बघितले आणि मला या ठिकाणी उच्चांकी मतांनी निवडून दिले, त्या लोकांचा अपमान मी होऊन देणार नाही। त्यांच्यासाठी मी कायम त्यांच्यासाठी मेहनत करेन। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही नागरिकांना भरपूर आश्वासनं दिलेली आहे। येत्या 100 दिवसात असं कोणतं महत्त्वाचं काम तुम्ही पार पाडाल नागरिकांच्या दृष्टीने? येत्या 100 दिवसामध्ये माझा प्रथमतः हद्दवाढीचा विषय असेल सगळ्यात महत्त्वाचा, जो शहराचं जे काही संकुचित झालं आहे त्या हद्दवाढीमुळाचा विषय आहे। हद्दवाढीनंतर आपल्या शहरामध्ये जो काही ब वर्ग दर्जा हद्दवाढ झाली काय वाई नगरपालिका ब वर्गात जाईल। तीर्थक्षेत्राचा दर्जा ब वर्गासाठी मंत्री महोदयांनी शब्द दिलेला आपल्याला। त्याच्यानंतरचा विषय आहे की 7 घाट आणि त्याचं पर्यटनाच्या दृष्टीनं आपण त्याच्यामध्ये बोललेलो आहे। हा 100 दिवसाचा प्लॅटफॉर्म सर्व ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी पुढे नेण्यासाठी आणि वाईकर नागरिकांनी माझ्या बाबतीत जे बघितलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी 100 दिवस नाही, पुढची 5 वर्ष किंवा पुढचं संपूर्ण माझं आयुष्य हे या वाई शहरासाठी समर्पित करेन। शेवटचा प्रश्न, या तुमच्या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? या विजयाचं श्रेय मी तमाम वाईकर नागरिकांना देतो, कारण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला जी वाई शहरातून सहानुभूती मिळाली, हा सहानुभूतीचा फॅक्टर आज विजयामध्ये दिसतो। त्या माता भगिनींनी, लहानपण मित्रांनी, त्याच्यानंतर माझ्यासाठी माझ्या बावधनकरांनी, माझ्या जे ग्रामीण पसरणीकर असतील, जी काय आजूबाजूला आपल्या शहराच्या गाव आहेत, सगळ्या लोकांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केली। मला कुठेही त्रास दिला नाही किंवा माझ्यापर्यंत पोचले नाही, पण त्यांनी मतात त्यांचं रूपांतर केलं आणि तोच विजय मी या सर्व तालुक्यासाठी किंवा ज्यांनी मतदारसंघामध्ये मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, या सगळ्या लोकांसाठी मी समर्पित करतो आणि भविष्याची वाटचाल मी त्या लोकांचे आशीर्वाद घेऊन पुढे करतो।